नमस्कार. गुरुकुल एओके क्लासेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण जी टीईटी बॅच सुरू केलेली त्यामध्ये जे आपण अंकगणित पाहतोय त्या अंकगणित मधील म्हणजेच अंकगणित मध्ये बुद्धिमत्ता आणि गणित असं दोन घटक येतात 30 प्रश्नांसाठी आणि 30 गुणांसाठी. त्यामध्ये आपण जो पहिला घटक आहे गणितामधला तो आपण घेतलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण विभाज्यतेच्या कसोट्या हा एकदम सोपा इयत्ता 5वी लेवलचा तसंच 8वी स्कॉलरशिपला हा घटक 100% याच्यावरती प्रश्न येतोच. तसंच टीईटीला पण आपल्याला या टॉपिक वरचा निश्चितच प्रश्न येणार आहे. चला बघूया आपण पहिला प्रश्न. चला बघा पहिला प्रश्न काय आहे. 700 ते 800 पर्यंतच्या 7ने विभाज्य असणे याचा अर्थ काय, त्याला भाग जात असणाऱ्या एकूण पूर्णांक संख्या किती. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय, तर पूर्णांक संख्या म्हणजे ज्यामध्ये धन ऋण आणि शून्य अशा 3 प्रकारच्या संख्यांचा ज्यात समावेश झालेला असतो त्या संख्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणतो. म्हणजेच 700 ते 800 पर्यंतच्या आपल्याला 7ने भाग जाणाऱ्या संख्या बघायच्या. मग पहिली जी संख्या असणार आहे ती निश्चितच 700 असणार आहे. ओके, पहिली संख्या कोणती असेल, 700. आता शेवटची जी संख्या आहे ती असेल 800च्या पूर्वीची कोणती तरी. मग ती तर आपल्याला कळायचं. मग आपण काय मोजत बसायचं का, 700, 707, 714, 721 असं मोजत बसायचंय का, तर नाही. आपल्याला सोप्यातल्या सोप्या पद्धतीत त्याचं उत्तर कसं येईल हे तर आपल्याला यातून शिकायचंय. मग काय करायचं, जी शेवटची संख्या तुम्हाला दिलेली आणि जी पहिली संख्या दिलेली त्यातला तुम्ही फरक काढायचा. म्हणजे 800 वजा 700 करा म्हणजेच फरक येईल 100. आणि या 100ला जर तुम्ही 7ने भागलं तर त्यांच्या दरम्यानच्या संख्या किती आहेत ती सगळ्या तुम्हाला निघणार. म्हणजे 100 भागिले जर 7 केलं तुम्ही तर तुमचा भागाकार येईल 14. म्हणजे निश्चितच 14 संख्या असणार आहेत. पण त्यामध्ये 700 ही परफेक्ट जी संख्या आहे ती पण असणार आहे. मग ती धरायची आपली राहील फक्त भाग घालवल्यावर. म्हणून तुमच्या एकूण संख्या असतील ही 14 अधिक 1 700 म्हणजेच टोटल असणार तुमच्या 15 संख्या. ओके, चला पाहूयात पुढचा प्रश्न. बघा एकदम सोपा असा प्रश्न आहे बघा हा. खालीलपैकी कोणत्या संख्येस 11ने निशेष भाग जातो. आता आपण घटकच विभाज्यतेच्या कसोट्या पाहतोय म्हणजेच आपल्या कमीत कमी 11 पर्यंत कसोट्या पाठ असणं गरजेचं आहे. त्या पाठ करायच्या नसून समजून घ्यायच्या. मग आता 11ची जी कसोटी ती काय आहे, तर एकाड एक अंकाच्या बेरजेतील फरक हा 0 किंवा 11च्या पटीत पाहिजे. म्हणजे तुम्ही जर पर्याय पाहिले बघा, आता पहिलाच पर्याय त्या कसोटीचा वापर करून बघूयात आपण. काय म्हणलं, एकाड एक अंकांच्या बेरजेतील फरक, एकाड एक अंक म्हणजेच 8 ला 5 आणि 5 ला 3. मग यांची बेरीज किती येईल, 8 आणि 5 13, 13 आणि 3 16. मग राहिलेले एकाड एक अंक कोणते, 6 आणि 2. त्यांची बेरीज किती येईल, 6 आणि 2 8. यांच्यातील फरक 0 किंवा 11च्या पटीत पाहिजे. म्हणजेच 8 आणि 5 13, 13 आणि 3 16 वजा 6 आणि 2 8. फरक किती आला यातला, 8. 8ला तुमच्या 11ने निशेष भाग जातोय का किंवा फरक 0 आलाय का, नाही. म्हणून पहिला पर्याय निश्चितच नसेल. चला दुसऱ्या पर्यायाकडे ती वळू. बघा एकाड एक अंकांची बेरीज 5 आणि 4 9, 9 आणि 3 12 वजा 3 आणि 9 12 झालं, विषय संपलाय. डायरेक्ट याचंच उत्तर म्हणजे यातलाच फरक 0 आलाय म्हणजे निश्चितच 11ने त्याला भाग जाईल. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तुमचं निश्चितच उत्तर असेल. ओके, चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. बघा या ठिकाणी विधान आलेले आहे. भरपूर परीक्षांमध्ये अशा प्रकारची विधानं दिलेली जातात, पण शांतपणे व्यवस्थित ती वाचायची आणि सोडवायची. बघा काय म्हणलंय, 6ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना 2 व 3ने निशेष भाग जातो. आता जर 6ची कसोटी बघितली तर ज्या संख्यांना 2ने आणि 3ने भाग जातोय त्याला 6ने निशेष भाग जात असतो. म्हणजे निश्चितच पहिलं विधान हे योग्य आहे. दुसरं विधान काय आहे, 15ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना 3ने व 5ने निशेष भाग जातो. निश्चितच हे पण तुमचं विधान योग्य आहे. तुम्ही 15ने ज्या ज्या संख्यांना निशेष भाग जातो त्या संख्यांना 3 व 5ने निशेष भाग जातोच म्हणजे जातोच. चला पुढचा तिसरा जो तुमचा जे विधान आहे ते आहे 600 या संख्येला 2, 3 व 5ने निशेष भाग जातो. निश्चितच जाईल. 2ने जाईल का,
कसा जाईल तर एकक स्थानी 0 2 4 6 8 हे जर अंक असतील तर त्याला निश्चितच 2 ने भाग जातो, म्हणून या ठिकाणी एकक स्थानी 0 म्हणून 2 ने तर भाग जाईल. 3 ची कसोटी काय आहे? 3 ची कसोटी अशी आहे की त्या दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जातो. म्हणजेच याची जर अंकांची बेरीज केली तर 6 येईल. 6 ला 3 ने भाग जातोय का? जातोय. म्हणजे निश्चितच या ठिकाणी 3 ने या संख्येला म्हणजे 600 ला निशेष भाग जाईल. पुढचं जे 3 आहे, सॉरी 5 आहे, त्या 5 ने निशेष भाग जाईल का? तर 5 ची कसोटी काय आहे? एकक स्थानी 0 किंवा 5 पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी या संख्येमध्ये एकक स्थानी 0 आलाय म्हणजे निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी 5 नेही निशेष भाग जाईल. मग तुमचं अ ब क तीनही विधानं या ठिकाणी योग्य आहेत. म्हणजेच असा पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 4. म्हणून आपलं 4 हे उत्तर असेल. ठीक आहे, चला पाहूया पुढचा प्रश्न. चला बघा काय म्हणतंय, खालीलपैकी दिलेल्या संख्यांमध्ये 8 ने विभाज्य असणारी संख्या कोणती? आता 8 ने कोणत्या संख्येला भाग जाईल हे काढायचंय. तर 8 ची कसोटी काय आहे बघा. एकक, दशक आणि शतक हे जी 3 स्थान आहेत, म्हणजेच उदाहरणार्थ यामध्ये एकक, दशक, शतक, यामध्ये एकक, दशक, शतक आणि या पण मध्ये आणि या पण ठिकाणी त्या स्थानांपासून जी संख्या तयार होती. आता या स्थानांपासून कोणती संख्या तयार झालेली? 448, यापासून 628, यापासून 630 आणि यापासून 683. मग या संख्येला तुम्ही 8 ने भागा आणि जर 8 ने भाग गेला कशाला? एकक, दशक, शतक यापासून तयार होणारी जी संख्या आहे त्याला जर 8 ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला 8 ने निश्चितच निशेष भाग जाणार आहे. मग जर तुम्ही पहिल्या पर्यायात बघितलं बघा, ह्याला 8 ने भागून बघा, 8 पंचे 40 राहिलं किती? 4. म्हणजेच 48 तयार होईल. 8 सक 48 म्हणजे या ठिकाणी तर भाग जातोयच. पुढे बघा 8 7 56 राहिलं 7. 70 तयार होईल. 70 ला 8 ने निशेष भाग जाऊ शकत नाही. पुढं इतर विषम संख्या आहे, संपला विषय. यात तर आपल्याला चेक सुद्धा करायची गरज नाही. आणि या ठिकाणी बघा 8 7 56 राहिलं 6. 68 ला निश्चितच 8 ने निशेष भाग जाऊ शकत नाही. म्हणून पहिल्या क्रमांकाचं जे उत्तर आहे ते आपलं फायनल आन्सर आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती संख्या 36 ने विभाज्य नाही? आता विभाज्य असणे म्हणजे काय? त्या संख्येला 36 ने निशेष भाग जाणे. आणि विभाज्य नाही म्हटले म्हणजे कोणत्या संख्येला, म्हणजे पर्यायातल्या 4 पैकी कोणत्या संख्येला 36 ने भाग जाणार नाही हे आपल्याला काढायचंय. आता 36 ला भाग कधी जातो? तर त्या संख्येला 9 ने आणि 4 ने भाग जाणं गरजेचं आहे. म्हणजे दोघांनी पण भाग घ्यायला पाहिजे. त्याच वेळेस त्याला 36 ने भाग जातो. मग 9 ची कसोटी काय आहे? 9 ची कसोटी एकदम सोपी, सेम 3 सारखी. 3 ची कसोटी काय आहे? अंकांच्या बेरजेला 3 ने भाग घालवा. त्या बेरजेला जर भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जातो. सेम त्याच पद्धतीने 9 ची कसोटी आहे, अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग गेला तर त्या संख्येला 9 ने निशेष भाग जातो. आणि 4 ची कसोटी काय आहे? 4 आणि 8 हे भाव आहेत बघा. म्हणजेच 8 ची कसोटी काय? एकक, दशक, शतक हे 3 जी स्थान आहेत त्यांनी मिळून संख्या तयार करतो आपण. आणि मग त्याला 8 ने जर भाग गेला तर त्या संख्येला 8 ने भाग जातोय. तसं या ठिकाणी जर 4 ने निशेष भाग घालवायचा असेल तर एकक आणि दशक या 2 स्थानांपासून संख्या तयार करा. त्याला जर 4 ने भाग गेला तर त्या संख्येला 4 ने निशेष भाग जाणार. आता सगळ्यात पहिल्यांदा बघू 9 ने कशा कशाला भाग जातोय. म्हणजे 9 ने आणि 4 ने दोन्हीही निशेष भाग गेला तरच ती आपल्याला 36 ने निशेष भाग जात असतोय. मग 9 ने जर भाग घालवायचा असेल तर बेरीज करा. 7 आणि 7 14 आणि 4 18 बेरीज ती अंकांची. पुढची या 3 नंबर पर्यायामध्ये 9 आणि 7 16, 16 आणि 5 21, 21 आणि 6 27 यांची बेरीज येते 27. पुढे जर गेला तर 6 आणि 1 7, 7 आणि 1 8 आणि 1 9 यांची बेरीज येते 9. आणि इथं जर पाहिलं तुम्ही 9 दुने 18, 18 आणि 4 22, 22 आणि 4 26. आता 9 ने या तिघांनाही भाग जातोय. आणि 4 ने बघा तुम्ही 4 ने जर पाहिलं तर या ठिकाणी एकक आणि दशक स्थानचे अंक मिळून ही संख्या तयार होईल. या ठिकाणी 16 तयार होईल. या ठिकाणी 44 तयार होईल. आणि या ठिकाणी 56 तयार होईल. म्हणजे सगळ्यांना 4 ने निशेष भाग जातोय. पण मग ह्या मधून वेगळी संख्या कशी निघल?
जेणेकरून आपल्याला 36 ने निशेष भाग न जाणारी संख्या निघेल. तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर 26 ला 9 ने निशेष भाग जात नाही, म्हणून या संख्येला 9 ने 4 ने दोघांना निशेष भाग जाय नाही, म्हणून डायरेक्ट 4 नंबरचा पर्याय जो आहे तो 36 ने विभाज्य नसणारा पर्याय. ठीक आहे, चला पाहूया पुढचा प्रश्न. चला बघा, 1000 पेक्षा लहान 9 ने निशेष भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती? जर तुम्हाला 1 पासून कितीही पर्यंतच्या संख्यांना एखाद्या स्पेसिफिक संख्येने निशेष भाग जात असेल तर त्यामध्ये किती संख्या असतील ज्याने त्या संख्याला निशेष भाग जाईल असा जर प्रश्न कधी विचारला तर डायरेक्ट तुम्हाला जी तुमची सगळ्यात मोठी संख्या दिलेली 1000 आणि 1000 पेक्षा लहान म्हणलंय म्हणजे 1 पासून ते 1000 पर्यंतच्या आपल्याला 9 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या सगळ्या बघायच्या. म्हणजे डायरेक्ट तुम्ही जी सगळ्यात मोठी संख्या दिलेली त्याला डायरेक्ट 9 ने भागा, डायरेक्ट तुमचं फायनल आन्सर येईल 9 एके 9 राहिले किती 1, 9 एके 9 राहिले किती 1, 9 एके 9 म्हणजे तुमचा भागाकार किती आला 111. म्हणजे 1000 पेक्षा लहान 9 ने निशेष भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती आहेत तर त्या आहेत 111. मग शेवटची संख्या कोणती असेल 999 असेल बघा. ठीक आहे, चला पाहूया पुढचा प्रश्न. बघा, 1 ते 10 पर्यंतच्या सर्व संख्यांनी निशेष भाग जाणारी संख्या कोणती? आता हा प्रश्न जो आहे याचं उत्तर काढायची ट्रिक आपल्याला बघायची नाही तर डायरेक्ट उत्तर ज्याचं लक्षात ठेवायचंय. बघा, प्रश्न एकदम सोपा वाटतोय परंतु उत्तर जर आपण पाहायला गेलो तर सगळी उत्तर असं वाटते की भागत जाईल, परंतु तसं नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 प्रत्येक अंकाने भाग गेला पाहिजे अशी संख्या कोणती असेल तर ती आहे 2520. वाटलंच तर ट्राय करून बघा, याचं उत्तर आहे 2520. मग हे जर काढायचं झालं सिद्धच करायचं झालं तर तुम्हाला त्या सर्व अंकांचा लसावी काढावा लागेल आणि मग तुम्ही सिद्ध करू शकता की 2520 हेच त्याचं फायनल आन्सर आहे. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया. फिरसे एकदा या ठिकाणी 11च्या कसोटीचा वापर झालेला आहे. आता जास्तीत जास्त भरपूर जणांना 11ची कसोटी काय आहे यामध्येच अडचण निर्माण होते, म्हणून आपण 11च्या कसोटीचे 2 ते 3 प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. बघा काय आहे 83 या ठिकाणी स्टार आहे 39 या संख्येला म्हणजे जी 5 अंकी संख्या आहे 11 ने निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असावा? तर आता आपल्याला या ठिकाणी काय करायचंय बघा, 83,000 इथं कोणता तरी स्टार आहे म्हणजे संख्या आहे, सॉरी अंक आहे कोणता तरी आणि 39. आता 11ची कसोटी काय आहे एकाडेक अंकांच्या बेरजेतला फरक 11 किंवा 0 आला पाहिजे. 11 किंवा म्हणजे 11च्या पट्टीत 11 22 33 काही आला तरी चालतोय किंवा 0. मग तुम्ही जर ट्राय केलं तर एकाडेक अंकाची बेरीज बघा, 8 ला एकाडेक कोण आहे हा स्टार आणि 9 आणि ह्या 3 ला एकाडेक डायरेक्ट पुढचा 3 आहे, मग ह्यांची बेरीज आली 6 आणि 8 स्टार आणि 9 यांची बेरीज येईल 8 9 डायरेक्ट 17. पण या स्टारची व्हॅल्यू आपल्याला त्यामध्ये मिळवायची राहिलेली, बरोबर आहे, सॉरी या ठिकाणी 17 येते बघा. मग 17 अधिक स्टार, आता इथे स्टारची व्हॅल्यू किती पाहिजे त्यावेळेस या मधला जो फरक आहे तो 11 किंवा 11च्या पटीत किंवा 0 येईल. मग जर तुम्ही विचार केला बारीक विचार केला तर 17 आणि ह्या 6 मधला फरक डायरेक्ट 11 निघतोय. ओके, मग या ठिकाणी स्टारच्या ठिकाणी जर 0 असेल तर बघा 17 आणि 0 17 येईल आणि त्यामधून जर 6 वजा केलं तर 11 म्हणजे 11च्या पटीतला फरक या ठिकाणी झालेला आहे. मग या ठिकाणी 0 पर्याय कुठं आहे? पर्याय क्रमांक 3, म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल 0. चला बघूया पुढचा प्रश्न. बघा, पुढील पैकी योग्य विधान कोणते म्हटले? योग्य आणि अयोग्य तसंच चूक
अचूक यामध्ये फरक असतो हे व्यवस्थित जाणून घ्यायचं. दिलंय काय तर 2ने निशेष भाग जाणाऱ्या प्रत्येक संख्येला 4ने निशेष भाग जातो. आता पहिलं विधान एकदम क्वालिटीचं आहे बघा. काय म्हणलंय? 2ने निशेष भाग जाणाऱ्या. आता 2ने निशेष भाग कशा कशाला जाऊ शकतोय? 2 ला जाऊ शकतो, 4 ला जाऊ शकतो, 6 ला जाऊ शकतो, 8 ला जाऊ शकतो. ओके. प्रत्येक संख्येला 4ने निशेष भाग जातोय का बघा बरं. 2 लाच जाणं कठीण आहे, 4 ला जाऊ शकतो, 6 ला नाही जाऊ शकत, पण 8 ला जाऊ शकतो. म्हणजे प्रत्येक संख्येला जाईल. हे विधान अयोग्य, म्हणून हे विधान चुकीचं आहे. ज्या संख्येला 10ने निशेष भाग जातो त्या संख्येला नेहमीच 5ने निशेष भाग जातो. आता बघा 10ने एखाद्या संख्येला कधी भाग जातो? ज्या वेळेस त्या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक त्या ठिकाणी आलेला असतो. मग 5ची कसोटी काय आहे? एकक स्थानी 0 किंवा 5 आलेला पाहिजे. मग 10च्या कसोटीमध्ये प्रत्येक वेळेस एकक स्थानी काय येणार आहे? 0. म्हणजे 5ने निश्चितच त्या संख्येला प्रत्येकच वेळेस भाग जाईल. ओके. उत्तर जरी आपलं 2 आलेलं असलं तरी तिसरा आणि चौथा पर्याय काय आहे ते पण पाहणं गरजेचं आहे. बघा 1 ते 10 पर्यंतच्या सर्व अंकांच्या बेरजेला 8ने निशेष भाग जातो. आता 1 ते 10 पर्यंतच्या अंकांची बेरीज, आता बघा आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं होतं. जर सलग म्हणजे 1 पासून कितीही पर्यंतच्या अंकांची बेरीज तुम्हाला विचारू द्या एकदम क्वालिटी पद्धतीने. बघा शेवटची संख्या कोणती? 10. त्याच्या पुढची संख्या 11, म्हणजे 10 गुणुले 11 भागिले 2. मग तुम्हाला जर समजा म्हणलं असतं 1 ते 50 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती, काय केलं असतं? 50 गुणुले 51 भागिले 2. याचं उत्तर किती येईल बघा बरं? 5. 11 गुणुले 5 55. 55 ला 8ने भाग जाईल काय? तर निश्चितच जाणार नाही, म्हणून हे पण विधान अयोग्य. आता कोणत्याही समसंख्येला प्रत्येक समसंख्येने निशेष भाग जातो. आता प्रत्येकच समसंख्येने निशेष भाग कसा जाईल? समजा उदाहरणार्थ 4 ही एक समसंख्या घेतली तर त्या संख्येला 6ने भाग जाईल का? म्हणजेच समसंख्येला समसंख्येने भाग जाऊ शकतो, पण प्रत्येकच समसंख्येने भाग जाईल का? नाही. म्हणून हे पण विधान अयोग्य. चला आता पाहूया शेवटचा प्रश्न. बघा ज्या संख्येला 8ने व 9ने भाग जातो त्या संख्येला टिंबटिंबने निशेष भाग जातो. आता कसोट्यांमध्ये अशा काही कसोट्या आहेत, म्हणजे उदाहरणार्थ जर 6ची कसोटी तुम्ही पाहिली तर 6ची कसोटी आहे की जर त्याला 2 आणि 3 या दोघांनी भाग गेला तर त्या संख्येला 6ने निशेष भाग जातो. तसंच जर तुम्ही पुढची कसोटी बघितली 12ची कसोटी काय आहे? तर त्या ठिकाणी तुम्हाला जर 3 व 4ने भाग केला तर त्या संख्येला निश्चितच 12ने निशेष भाग जातो. मग अशा पद्धतीच्या काही कसोटी आहेत. सेम त्याच पद्धतीने ही एक कसोटी जर 8ने 9ने दोघांनी पण जर निशेष भाग जात असेल तर ती निश्चितच तुमच्या 72ची कसोटी असती. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं फायनल आन्सर आहे. चला अशा पद्धतीने आपण 10 असे क्वालिटीचे प्रश्न पाहिले जे विभाज्यता असं जरी म्हटलं तरी काय अडचण नाही. म्हणजे विभाज्यता या घटकातच विभाज्यतेच्या कसोट्या हा घटक त्या ठिकाणी येत असतो. एकदम सोप्या पद्धतीने आपण त्यामधील प्रश्न पाहिले. अशाच पद्धतीचे तुम्हाला क्वालिटीचे प्रश्न म्हणजेच जे टीईटीच्या परीक्षेला येणार आहेत म्हणजे येणारच आहेत, तर अशाच पद्धतीचे प्रश्न पाहिजे असतील तर गुरुकुल एओके क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. जिथपर्यंत शेअर करता येईल तिथपर्यंत हा चॅनल कळू द्या, जेणेकरून टीईटीचा जो अभ्यासक्रम आहे त्याचा अभ्यास व्यवस्थितपणे करत असताना या चॅनलचा तुम्हाला किंवा ज्या बांधवांना त्याची गरज आहे त्यापर्यंत तो चॅनल व्यवस्थितपणे पोहोचेल. धन्यवाद.